नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यभर शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन, मात्र राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त परिवर्तन पॅनलच्या वतीनं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि खाऊचं वाटप। आणि विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते म्हाळुंगे पडवळ येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन संपन्न। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय अब्दुलभाई आतार, बहुजन मुक्ती पार्टी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक हॉटेल न्यू कैलास, परमिट आणि बियर बार, पारेगाव रोड, येवला। हॉटेल कैलास व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, तालुका क्रीडा संकुल समोर, नगर मनमाड हायवे, येवला। प्रोप्रायटर माननीय श्री कैलास देशमुख। मोबाईल क्रमांक 98 22 33 51 76। बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेशदादा लांडगे। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मी नितीन मानकिले, विघ्नर इलेक्ट्रॉनिक्स मंच। सी 24 तास वृत्तवाहिनीमुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली, राजकारण्यांच्या आश्वासनाची सातत्याने पाठपुरावा करून मग जनतेचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा क्षेत्रातील प्रश्न असो ते पूर्णत्वास नेणारी निर्भीड आणि निरपेक्ष वृत्तवाहिनी म्हणजे आपली सी 24 तास। ह्या वाहिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी व माझ्या कुटुंबियातर्फे हार्दिक शुभेच्छा। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री संपत सबाजीराव गायकवाड, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक 24 तास चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या दिनानिमित्त मी ह्या 24 तासच्या सर्व परिवाराला मी माझ्या वतीने महावीर उद्योग समूह, लोक कल्याण परिवार, पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, जैन समाज पारनेर तालुक्याच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो। तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक अशा शुभेच्छा। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा, अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस।
त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर, सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. 14 ऑगस्ट रोजी राज्यभर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केलंय आणि भाजप सरकारचा निषेध व्यक्त केलाय. मात्र राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलंय. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेतलं होतं. आठवडाभर सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश येऊन भाजप सरकारनं काही निकष लावून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारनं नेमके निकष कोणते लावले हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावरती शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेऊन 14 ऑगस्ट रोजी सकाळी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलंय. बहुतांश ठिकाणी या आंदोलनाला मोठं यश आलंय. मात्र राहुरी येथे या आंदोलनाला अवघे 50 लोक उपस्थित होते. राहुरी तालुक्यातील काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारप्रमाणे पुढाऱ्यांवरील विश्वास देखील उडालाय. सरकार आणि स्वयंघोषित पुढाऱ्यांकडनं वेळोवेळी विश्वासघात होत असल्यानं शेतकऱ्यांची कुचंबणा होतीये. त्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलंय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. भीमाशंकरवरनं औरंगाबादकडे जात असलेली एक खासगी बस टाकळी ढोकेश्वर येथील बायपास चौकामध्ये पलटी झाली आहे. या अपघातामध्ये 15 जण जखमी झालेत. भीमाशंकरवरनं औरंगाबादकडे जात असलेली खासगी बस टाकळी ढोकेश्वर येथे रविवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास पलटी झाली आहे. या बसमध्ये एकूण 55 प्रवासी होते. त्यातील 15 जण जखमी झालेत. जखमींना टाकळीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. बसमध्ये मुंबई येथील रहिवासी असलेल्या केरळच्या भाविकांचा समावेश आहे. हे सर्वजण भीमाशंकरवरनं दर्शन घेऊन औरंगाबादकडे जात होते. महामार्गावरती वळणाचा कोणताही बोर्ड या ठिकाणी लावलेला नव्हता. त्या ठिकाणी L आकाराचा कॉर्नर आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमच अपघात होतात. वारंवार अपघात होऊनही कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाहीयेत. या ठिकाणी माल वाहतूक करणारे अक्षरशः आपला जीव मुठीत धरून वाहतूक करतायत. मेरा नाम चंद्रकांत तिवारी और मैं बम्बई से इधर आ रहा था औरंगाबाद जाने के, और इतने में रात को वही 2-2:15 बज रहे थे और मैं आया जा रहा था. इतने में 60-65 की स्पीड में गाड़ी थी. अभी जब इधर से जा रहा था तो सामने देखा कि रोड सीधा है, तो मैं तो सीधा था. इतने में देखा टर्न है, तो फिर मैं तुरंत टर्न मारने गया. टर्न मारा, लंबा टर्न मारा, फिर भी पीछे का टायर नीचे उतर के खींचा, गाड़ी पलटी. नगर कल्याण हायवेवर टाकी ढोकेश्वर येथील वासुंदर चौक याच्यामध्ये वळण एवढं मोठं आहे की त्याच्यामध्ये तिथं बरेचसे आत्ता पण अपघात झाले आहेत. हा चौक वाहतुकीचा नसून एक मृत्यूचा सापळा बनलेला आहे. मोठ्या मोठ्या गाड्यांचे अपघात. इथे पर्यायी जागा उपलब्ध असताना सुद्धा बांधकाम विभाग याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये अतिशय तीव्र असा संताप आहे. आतापर्यंत बरेचसे लोक या माझ्या मृत्युमुखी पडलेत. वारंवार त्यांना त्याची सूचना देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे भविष्य काळामध्ये या कामासाठी रस्ता रोको करावं की काय असा नागरिकापुढे एक प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये या गोष्टीचा फार मोठा संताप निर्माण झाला आहे. अतिशय वाहतूक असलेला हा रस्ता
आणि एक अवघड वळण, त्यामुळं इथं अपघाताचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. तेव्हा संबंधित खात्याने याच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री संपत शेठ तराळ, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. फर्म हॉटेल शिवशंकर, टाकळी ढोकेश्वर. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री दत्तात्रय भारत जाधव, माननीय श्री गोविंदा दत्तात्रय जाधव, माननीय श्री किरण दत्तात्रय जाधव. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महावितरण विभाग शिक्रापूर, उपअभियंता शिक्रापूर माननीय श्री नितीन महाजन, कनिष्ठ अभियंता कोरेगाव शाखा माननीय श्री चंद्रशेखर महाजन, कनिष्ठ अभियंता रांजणगाव शाखा माननीय श्री संतोष पंचरास, कनिष्ठ अभियंता पाबळ शाखा माननीय श्री अजय शेवेकरी, कनिष्ठ अभियंता शिक्रापूर शाखा माननीय श्री अभिजित बिरनाळे. सी24 तास या वृत्तवाहिनीचे येत्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 3ऱ्या वर्धापन दिनास महावितरण कार्यालय शिक्रापूर यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. तसेच महावितरण उपविभाग शिक्रापूर यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा कार्यालयांकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की वीज चोरी करताना जे अपघात होतात त्यामुळे माणसाला जीव गमवावा लागतो, माणसाच्या जीवापेक्षा जास्त काही नाही. माझे असे आवाहन आहे, सगळ्यांनी रीतसर कनेक्शन घेऊन वीज चोरी टाळावी, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल. वीज बिल भरा, सहकार्य करा. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेवक पुणे महानगरपालिका आणि सदस्य स्थायी समिती माननीय श्री मारुती आबा तुपे, संस्थापक गोरखनाथ मित्र मंडळ, संस्थापक अध्यक्ष धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान, संस्थापक अध्यक्ष राधे राधे परिवार, सल्लागार लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर, संचालक सल्लागार श्री कुबेर राजमाता महिला सहकारी पतसंस्था आणि मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच सौ सुरेखा निलेश खरपुडे, उपसरपंच सौ नंदा बाबूराव पिंगळे, सदस्य श्री विजय बबनराव पवार, श्री संतोष नामदेव हुले, श्री नवनाथ शंकर हुले, श्री संदीप दत्तात्रय हुले, श्री हनुमंत आनंदराव हुले, श्रीमती रुक्मिणी शंकर पिंगळे, सौ बेबी ज्ञानेश्वर घोडकर, सौ कमल ज्ञानेश्वर हुले, सौ मीराबाई सीताराम जंबूकर, ग्रामसेवक श्री हनुमंत दुंदाजी तारडे, सचिव पाणी पुरवठा स्वच्छता समिती श्री बबन गणपत पिंगळे, अध्यक्ष तंटामुक्ती श्री रमेश हरिभाऊ हुले, पोलीस पाटील श्री भाऊसाहेब नाईक,
ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, समस्त ग्रामस्थ, नारोडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। कोपरगाव मतदारसंघाचे लोकप्रिय अण्णा, सामान्यांचे आधारस्तंभ, कुशल संघटक, मतदारसंघाच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असलेले, सामान्यांचे कोणतेही प्रश्न शासकीय यंत्रणेमधनं सहज सोडवणारे, प्रत्येक कुटुंबाचा आधार म्हणून आपलं जीवन जगत असलेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे शिवसैनिक, युवा पिढीचे भविष्य असलेले, तालुक्याचे सेवेकरी माननीय श्री प्रमोदजी अण्णा लबडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ। सी24 तास वृत्तवाहिनीला तृतीय वर्धापन दिनाच्या तसेच सर्व भारतवासियांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री प्रमोदजी अण्णा लबडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ। सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा। अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस। त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट। सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट। 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार। SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत। बुधवारी सुद्धा सुरूच राहणार। त्वरा करा, डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत। SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य असणारी श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य असणारी श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली आहे। श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संस्थेच्या 28 शाखा आहेत। 1000 कोटींची व्यवहार करणारी ही मोठी संस्था मानली जाते। या संस्थेचे लवकरात लवकर बँकेमध्ये रूपांतर होणार आहे, असे जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सांगितले। खरं तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्ही काम करत असताना सातत्याने विषय होत असतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि जे पर्यावरणच्या बाबतीमध्ये फॉरेस्टमध्ये जे मंत्री काम करतात ते सुधीर मुनगंटीवार साहेबांनी मागच्या वेळेला 2 जुलैला एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला की आपण वृक्ष लावली पाहिजे। ऐन उन्हाळ्यामध्ये आपण आपली गाडी सावलीसाठी आपण जे झाड शोधत असतो त्याचा विचार आपण त्यावेळेला करतो की मला सावलीचं झाड पाहिजे, आणि मग प्रामुख्याने त्या झाडाच्या बाबतीतलं संगोपन किंवा निसर्गाचा पर्यायी असलेला आपण जो विसर आताच्या जो आता पिढीला पडलेला आहे त्याची कुठेतरी जाणीव मनामध्ये घेऊन कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने एक आगळा वेगळा उपक्रम आमच्या सर्व असलेल्या संचालक आणि आमच्या सर्व असलेल्या व्यवस्थेच्या निमित्ताने, सर्व सहकार्याच्या निमित्ताने हा साकार केला। या सभेच्या वेळी अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे, आमदार शरददादा सोनवणे आणि सर्व शाखांचे संचालक, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनी तसेच मान्यवरांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्यात। यावेळी प्रत्येक सभासदास आंब्याचा एक रोप सन्मान चिन्ह म्हणून देण्यात आलाय। संस्थेच्या माध्यमामधून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात।
ही वृक्षारोपणाची राबवलेली संकल्पना सध्या आंबेगाव जुन्नर तालुक्यात कौतुकाचा विषय ठरते. श्री कुलस्वामी पतसंस्थेची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना खरं तर सभासदांना त्या ठिकाणी जेवण ठेवलं जातं किंवा भेटवस्तू दिली जाते. परंतु मध्यंतरी आमचं सगळं संचालक मंडळ हे मॉरिशसच्या दौऱ्यावर गेलं होतं आणि त्या ठिकाणी पाहिलं का निसर्गाचा फार मोठा समतोल राखला जातो आणि महाराष्ट्र शासनामध्ये आदरणीय आमदार शरददादा सोनवणे काम करत असताना जो सरकारने एक संकल्प सोडला होता की 8 लाख झाडं लावायची, परंतु हे करताना संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कोणती झाडं द्यायची तर आम्ही निर्णय घेतला की आंब्याची, पण ती पण आंब्याची कलमी झाडं द्यायची का 3-4 वर्षाची ती झाडं झालेली आहेत. आज ही झाडं लावल्यानंतर 3 वर्षांनी त्याचे आंबे मिळतील आणि आंबे मिळताना निसर्गाचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा समतोल राखला जाईल आणि म्हणून श्री कुलस्वामी परिवाराने या वार्षिक मीटिंगच्या निमित्तानं हा एक आगळा वेगळा उपक्रम केला आहे. ज्ञानेश्वर खिरड, सी24 तास, वडगाव काशिंबे. शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी 14 ऑगस्ट रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचा शेतकरी सुकाणू समिती यांच्याकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंटवर शेतकरी सुकाणू समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे कोणतीही घटना घडू नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हट्टा पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख खुदूस यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर हा रास्ता रोको अंकुशराव बुधवंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलाय. या रास्ता रोकोच्या माध्यमामधून स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांचा विमा घ्या, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्या, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा आदी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार भालेराव यांना देण्यात आलंय. मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हिंगोली शहरासह कळमनुरी तालुक्यातील कामटा फाटा, डोंगरखडा, वसमत तालुक्यातील वाई, औंढा नागनाथ जवळील जिंतूर टी पॉइंट येथे सुकाणू समितीकडून रास्ता रोको करण्यात आलाय. जवळपास 4 वर्ष झाले, 3.5 वर्ष झाले सरकारने एक चांगल्या आजचे दिनचं स्वप्न दाखवून शेतकऱ्याची कुचेष्टा करण्याचं काम चाललेलं आहे. पहिल्या वर्षापासून सातत्याने 3 वर्ष झाले दुष्काळ होता, शेतकरी आत्महत्या करत होते. सरकारला विरोधी या नात्यानं आम्ही शेतकऱ्याचे पुत्र या नात्यानं त्यांना विचारत होतो की या देशातल्या या राज्यातल्या आत्महत्या बंद करण्यासाठी काही आपण उपाययोजना आहेत की नाही, कर्जमाफी करणार आहेत का नाही. परंतु सरकार कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती करतो असं म्हणून आम्ही अभ्यास करते म्हणून लोकांना फसवण्याचं काम केलं. या राज्यामध्ये जवळपास 9,000 आत्महत्या या 3 वर्षामध्ये झाल्या आणि आज परिस्थिती जर बघितली असेल तर सरकार कर्जमाफ केला असं ढोंग करते, प्रत्यक्षात एकही कर्जमाफ झालेलं नाही. एकीकडे शेतकऱ्याकडे ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळ काढू धोरण करते. यांना फक्त निवडणुका कशा जिंकायच्या एवढंच माहिती आहे. UPच्या सरकारच्या वेळेस निवडणुकीत त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, परंतु राज्याच्या मध्ये दुष्काळ असताना सुद्धा सातत्याने 3 वर्ष या राज्यातला दुष्काळ असताना सुद्धा शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही. शहरातल्या लोकांना जगवण्याचं काम करून खेड्यातला मनुष्य कसा मारला जाईल. जवळपास 4 वर्ष झाले, 3.5 वर्ष झाले सरकारने एक चांगल्या आजचे दिनचं स्वप्न दाखवून शेतकऱ्याची कुचेष्टा करण्याचं काम चाललेलं आहे. पहिल्या वर्षापासून सातत्याने 3 वर्ष झाले दुष्काळ होता, शेतकरी आत्महत्या करत होते. सरकारला विरोधी या नात्यानं आम्ही शेतकऱ्याचे पुत्र या नात्यानं त्यांना विचारत होतो की या देशातल्या या राज्यातल्या आत्महत्या बंद करण्यासाठी काही आपण उपाययोजना आहेत की नाही, कर्जमाफी करणार आहेत का नाही. परंतु सरकार कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती करतो असं म्हणून आम्ही अभ्यास करते म्हणून लोकांना फसवण्याचं काम केलं. या राज्यामध्ये जवळपास 9,000 आत्महत्या या 3 वर्षामध्ये झाल्या आणि आज परिस्थिती जर बघितली असेल तर सरकार कर्जमाफ केला असं ढोंग करते, प्रत्यक्षात एकही कर्जमाफ झालेलं नाही. एकीकडे शेतकऱ्याकडे ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळ काढू धोरण करते. यांना फक्त निवडणुका कशा जिंकायच्या एवढंच माहिती आहे. UPच्या सरकारच्या वेळेस निवडणुकीत त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, परंतु राज्याच्या मध्ये दुष्काळ असताना सुद्धा सातत्याने 3 वर्ष या राज्यातला दुष्काळ असताना सुद्धा शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही. शहरातल्या लोकांना जगवण्याचं काम करून खेड्यातला मनुष्य कसा मारला जाईल. उमेश चक्कर, सी24 तास, हिंगोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार राहुलदादा जगताप पाटील मित्रमंडळ, श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ, आरजे ग्रुप श्रीगोंदा आणि नगर तालुका. संस्थापक कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड पिंपळगाव पिसा, माननीय श्री कुंडलिकराव जगताप तात्या. चेअरमन कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड पिंपळगाव पिसा, माननीय श्री आमदार राहुल जगताप, आमदार श्रीगोंदा मतदारसंघ. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली जिल्हा परिषदेचे युवा तरुण तडफदार उपाध्यक्ष माननीय श्री सुहास भैया बाबर. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग क्रमांक 35 मधील कार्यसम्राट आणि सक्षम नगरसेविका सौ दिशा राहुल माने. त्यांनी केलेली विकास कामं, गोरगरिबांच्या 300 पेक्षा अधिक घरांवर पत्रे बसवले, शाळेमधील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वखर्चामधनं शिक्षकांची नेमणूक केली. तसेच नगरसेविका ह्या स्वतः देखील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देतात. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा दिवशी 67 मुलींचा शाळेमध्ये पुनःप्रवेश, तहानलेल्या पशुपक्ष्यांसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती, प्रभागांमधील गरजूंच्या 8 घरांचे स्वखर्चामधनं बांधकाम, मतदारांचे आभार मानण्यासाठी मतदारांवरती घरोघर जाऊन पुष्पवृष्टी, जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत प्रभागामधील महिलांना साड्यांचं वाटप, घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान, आदर प्रतिष्ठान मार्फत केशव माधव अटल क्रिकेट करंडकचं आयोजन, प्रभागाच्या स्वच्छतेसाठी स्वतः झाडू घेतला हातात, 600 पेक्षा अधिक घरांची ड्रेनेज स्वच्छता. शुभेच्छुक मतदारांच्या सेवेसाठी सदैव तत्पर सौ दिशा राहुल माने, नगरसेविका पुणे महानगरपालिका, राहुल माने मित्रमंडळ आणि नागरिक. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनलक्ष्मी ऑटोमोबाईल्स, विक्रेते ट्रॅक्टर, ट्रेलर, अवजारे, जेसीबी, रोटा, स्पेअर्स, एक्साइड बॅटरी, टायर्स, इन्व्हर्टर्स, किर्लोस्कर, कॅस्ट्रॉल ऑइल आणि ग्रीस. प्रोप्रायटर माननीय श्री विष्णू पाटील गीते. आमचा पत्ता धनलक्ष्मी, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 024 26 25 22 62. मोबाईल क्रमांक 98 22 75 91 07. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री साई धनलक्ष्मी, हॉटेल आणि AC नॉन AC लॉज, सर्व सुविधांनी युक्त हॉटेल, रेस्टॉरंट आणि लॉज. प्रोप्रायटर माननीय श्री विष्णू पाटील गीते, शिर्डी रोड, राहुरी फॅक्टरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मोबाईल क्रमांक 98 22 75 91 07. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं,
गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी शहरातील परिवर्तन पॅनलच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शहरामधील लक्ष्मीनगर येथील समाज कल्याण अंतर्गत असलेल्या अंगणवाडीमधील मुलांना गणवेश आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून राहुरी शहरातील परिवर्तन पॅनलच्या वतीनं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, रावसाहेब चाचा तनपुरे, डॉक्टर धनंजय मेहत्रे, सोनेबापू जगधने, सौ नमिता शेटे, राजेंद्र जगधने, संतोष जगधने, शुभम बेलेकर, अण्णासाहेब शेटे, सोमनाथ जगधने, सागर गायकवाड, मुकेश जगधने, सौ मनीषा शिरसाट, शहाजी ठाकूर, जयश्री काशीद आणि परिसरामधील शेकडो नागरिक उपस्थित होते. राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेविका सौ नमिता शेटे आणि सोनेबापू जगधने, तर प्रभाग क्रमांक 1 मधील शहाजी ठाकूर, दादा पाटील सोनवणे असे परिवर्तन पॅनलमधनं निवडून आलेले नगरसेवक नेहमीच आपल्या कामांमुळे चर्चेमध्ये असतात. या परिवर्तन पॅनलनं स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरामधील लक्ष्मीनगर येथील समाज कल्याण अंतर्गत असलेल्या अंगणवाडीमधील सुमारे 80 मुलांना गणवेश आणि खाऊचं वाटप केलंय. आज प्रभाग क्रमांक 3 मधील लक्ष्मीनगर येथे लहान मुलांना, अंगणवाडीमधील लहान मुलांना आणि लक्ष्मीनगरमधील सर्व मुला मुलींना 15 ऑगस्टच्या निमित्त कपडे वाटप, खाऊ वाटप करण्याचा जो कार्यक्रम प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेविका सौ नमिताताई शेटे आणि नगरसेवक श्री सोनेबापू जगधने यांच्या अध्यक्षतेखाली जो सुंदर आणि छान जो कार्यक्रम पार पाडला आणि लक्ष्मीनगरमधील विद्यार्थ्यांना कपडे वाटप, खाऊचा वाटप 15 ऑगस्टच्या निमित्ताने जो करण्यात आला त्याला राहुरी नगरपालिकेच्या वतीने, राहुरी शहराच्या वतीने, मी परिवर्तन आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. असाच उपक्रम यापुढेही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या निमित्त कपडे वाटप, खाऊ वाटप करण्याचं नियोजन या वार्डमधील दोन्ही नगरसेवकांनी चालू केलेल्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. तसेच त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत या उद्देशानं त्यांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्यात. तर लवकरच या मुलांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असं सौ नमिता शेटे यांनी सांगितलंय. प्रभाग क्रमांक 3 मधील लक्ष्मीनगर येथे उद्याच्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज येथील अंगणवाडीत गणवेश वाटप आणि काही स्वातंत्र्यवीरांची फोटोचं वाटप केलेलं आहे की जेणेकरून येथील तळागाळातील विद्यार्थी हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाला पाहिजे, तरच एक आदर्श समाज घडेल. आणि यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत. उद्या भविष्यात थोडं पुढे बेंचेससुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहेत. त्यांना जर काही मदत लागेल ती आम्ही सर्व
उपलब्ध करून देणार आहे. तरी त्यांच्या भविष्यासाठी जे काही बनेल ते आम्ही परिवर्तन आघाडीच्या वतीने नेहमी प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी आमच्या सर्वांतर्फे 15 ऑगस्टच्या शुभेच्छा आणि त्यांचे भावी आयुष्य सुंदर घडो याची शुभेच्छा. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. नेवासा नगरपंचायतीमधील काँग्रेसच्या नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान यांच्या आणि त्यांचे पती संजय सुखदान यांनी त्यांच्या स्वखर्चानं प्रभाग क्रमांक 2 मधील कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीचं लोकार्पण केलंय. नेवासा नगरपंचायतमधील काँग्रेसच्या नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान यांच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी त्यांचे पती काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखदान यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वखर्चानं कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची सेवा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावरती सुरू करण्यात आली आहे. सदरची घंटागाडी जनसेवेसाठी लोकार्पण करण्यात आली. यावेळी नगरपंचायत चौकामध्ये कार्यक्रमाप्रसंगी भाजपच्या नगराध्यक्षा सौ संगीताताई बर्डे, नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान, नगरसेवक सुनीलराव वाघ, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच फीत कापून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी संजय सुखदान यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. एकदम अस्वच्छ वाढ होतं. सगळ्यांचं येत होतं की प्रभाग क्रमांक 2 म्हणजे एकदम गलिच्छ वाढ. परंतु आम्ही दोघा नवरा बायकोने असं ठरवलं होतं की आपला प्रभाग हा एक आयडॉल झाला पाहिजे, स्वच्छतेचा आयडॉल झाला पाहिजे. नेवासा शहरातील इतर प्रभागांनी इतर प्रभागातील लोकांनी सुद्धा असं म्हणायला पाहिजे की आमची नाव नोंदणी पुढच्या वेळेस आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये करायला पाहिजे आणि प्रभाग क्रमांक 2 मध्येच आम्हाला राहायला जायला पाहिजे. या हेतूने आम्ही दोघां नवरा बायकोनी तो एक विडा उचलला आणि मला वाटतं की जी आश्वासनं आम्ही जनतेला दिलेली होती, साधारणतः आमचा राजवाडा परिसर आहे, राजवाडा परिसरामध्ये 102 शौचालयाचे प्रकरण मंजूर करून त्यांच्या खात्यात निधी जमा केले आणि प्रभाग क्रमांक 2 मधील शौचालयाचे सर्वात जास्त काम प्रगतीपथावर आहे. ते काम आता लवकरच 15 दिवसाच्या आत पूर्णतः करत जातील आणि मला वाटतं ती शौचालयाची समस्या ही राजवाडा परिसर आणि प्रभाग 2 मधील जवळजवळ 100% सुटलेली आहे. आता खळवाडीचा विषय सांगतो की गणपती मंदिर आहे आमच्या खळवाडी परिसरामध्ये, शिवाजीनगर, आणि गेली 5-7 वर्षापासून मी बघतो का तिथं खूप घाणीचं साम्राज्य होतं. तो आज जर आपण तिथं बघितलं तर त्या परिसराचा एकदम कायापालट झालेला आहे. स्वच्छ आणि सुंदर असे आमचा खळवाडी शिवाजीनगर परिसर झालेला आहे. म्हणजे जनतेला जी आश्वासने दिलेली आहेत ती जवळजवळ आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चेअरमन वसंतदादा पाटील, शेतकरी सहकारी साखर कारखाना, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ट्रस्टी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, विशालदादा युवा प्रतिष्ठान सांगली, माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रतीक पाटील, चेअरमन वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना, माननीय श्री विशाल पाटील. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गेली 3 वर्ष सत्याला प्रामाणिकपणे वाचा फोडण्याचं काम सी24 तासने प्रामाणिकपणे केलं आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या कार्यास असंच तुम्ही अखंडितपणे प्रामाणिकपणे सेवा, जनतेची सेवा करत राहा, यासाठी सर्व मनसरकरांच्या वतीनं व या विभागाचे खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या वतीनं या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक
शिरूर नगरीचे भाग्यविधाते, शिरूर विकास आघाडी पॅनलचे सर्वेसर्वा, शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते, शिरूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, माणिकचंद उद्योग समूहाचे डायरेक्टर, प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री प्रकाश शेटजी धारीवाल यांच्याकडून सी24 तास वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सी24 तास वृत्तवाहिनीच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेंद्र किसन रोकडे आणि श्रीराम ग्रुप पुणे. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन पारगाव. संस्थापक श्री यशवंतराव रामाणे, हिंदुस्तान पेट्रोलियम. अध्यक्ष श्री सुनील नारायण अभंग. उपाध्यक्ष श्री विजय भाऊसाहेब शिंदे. सचिव श्री शिवाजीराव हजारे. खजिनदार श्री विनायकराव बांगर. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विजय हिरामण गव्हाणे, शिवसेना शहर प्रमुख, राहुरी फॅक्टरी. मोबाईल क्रमांक 9823 92 84 46. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय. महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जयदेव गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. या कार्यक्रमास आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे, जिल्हा परिषद सदस्य तुळसीताई भोर, शिवसेना तालुका प्रमुख सुनील वानखेले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षण देणं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. बाकीचे अनेक विषय आहेत. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपले सरपंच बोलले. मी काही त्या विषयामध्ये काही फार बोलू इच्छित नाही, कारण खूप संघर्ष केलेला आहे गेले 3-3.5 वर्ष. त्याच्यामध्ये सरकारने काही निर्णय घेतले, परंतु अजूनही कोणाचंही समाधान त्याच्यामध्ये झालेलं नाही. आमचंही समाधान झालेलं नाही. आम्ही सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये ही बाब सरकारच्या लक्षामध्ये आणून दिलेली आहे. आणि आता पुन्हा या ज्या शेतकरी संघटना आहेत त्या शेतकरी संघटनांनी उद्यापासून पुन्हा राज्यामध्ये आणखीन काही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. मला एक अभिमानाने एक गोष्ट सांगावी लागते. भले केंद्राने मदत केली किंवा राज्याने मदत नाही केली किंवा केंद्राने नाही केली, तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या आधारावर आपण आपल्या पुणे जिल्ह्याची जी जिल्हा मध्यवर्ती बँक जी चालवतो आहोत, त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जर पीक कर्ज घेतलं तर ते पीक कर्ज 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज 0% व्याजदराने देण्याच्या संदर्भातला निर्णय पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. त्यामुळं जे महाराष्ट्रामध्ये कुठेही घडलं नाही ते या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील आणि आम्ही सगळे सहकारी गेले 25 वर्ष बँकेचा कारभार करतो. 350 कोटीवरून आज जवळपास 8,000 कोटीवर गेलेली बँक ही मग शेतकरी असतील, विद्यार्थी असतील. मल्लाचं राजकारण होण्याचं काम होणार. मी उदाहरण सांगतो.
जुन्नर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आमचा शिवसेनेचा आहे, 6 नगरसेवक आमचे आहेत, पण मेजॉरिटी दुसऱ्या पक्षाकडे. काल परवा जनरल बॉडीची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ज्या पक्षाकडे बहुमत आहे त्या लोकांनी सगळे ठराव नामंजूर केले. महत्वाची कामं जी हाती घ्यायची होती त्याला सगळ्यांना विरोध केला. त्याच्यामुळं विकास कामं रखडली आणि अशाच प्रकारची कामं कदाचित पुढच्या काळामध्ये सरपंचाकडे जर बहुमत नसेल, ज्या पक्षाचा सरपंच असेल त्याच्याकडे जर बहुमत नसेल तर गावाच्या विकासामध्ये खीळ लागण्याची बसण्याची शक्यता आहे. हा निर्णय सरकारने घेतलाय खरं, परंतु तो कुठंतरी भविष्य काळामध्ये घातक ठरण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. असो, अजूनही आपल्या गावामध्ये अनेक विकास कामं आहेत आणि अनेक विकास कामं करण्यापाठीमागं हे नवीन शासन असेल, या विभागाचा खासदार म्हणून असेल, आपण जेव्हा जेव्हा माझ्यावर जबाबदारी टाकली ती आम्ही करत आलेलो आहे. मी यापेक्षा जास्त काय बोलत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 दिवस मी तब्येत बरोबर नसल्यामुळे हॉस्पिटलला होतो. हा पहिला रविवार आहे मी आज गावाला आलो आणि खूप मोठ्या प्रमाणात बंगल्यामध्ये रविवारची गर्दी असल्यामुळं मी जास्त काय सर्व संयोजकाची परवानगी मागून लवकर बोलायला उठलो, कारण बराचसा उशीर झालेला आहे आणि आज बरेचसे कार्यक्रम आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. कुसुम वंदन नाट्य संस्था आयोजित वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे श्रावणसरी या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. कुसुम वंदन नाट्य संस्था आयोजित वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे श्रावणसरी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन कांचन विधाते आणि प्रमोद रणवारे यांनी केलं होतं. हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. या श्रावणसरी सांस्कृतिक महोत्सवामध्ये वानवडी हडपसर परिसरामधील महिलांनी तसेच तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला महिलांनी हाऊसफुल गर्दी केली होती. या महोत्सवामध्ये लावण्यवती माया खुटेगावकर यांनी देखील सहभाग घेतला होता. आज श्रावणसरीचा कार्यक्रम आहे. आज खूप महिला आहेत, इतक्या महिलांची संख्या आहे की खूप एन्जॉय करतायत आणि खूप आज आम्ही इथं शो करताना आम्हाला असं वाटतंय की आम्ही काहीतरी वेगळं करतोय आणि त्याचा आनंद खूप की सांगू शकत नाही एवढा आनंद आज झालेला आहे. आणि महिला सुद्धा इतकं की आज सगळं सोडून ते आमच्यासाठी इतक्या एन्जॉय करायला आलेले आहेत आणि आमची पण मनापासून इच्छा आहे की असे शो असतील तर आम्ही मनापासून करण्याची इच्छा आहे. प्रमोद सर आणि विद्यार्थी मॅडमच्या आभारी की त्यांनी आम्हाला हे करायची संधी दिली
मी वानवडीची 25मध्ये नगरसेविका आहे आणि आज जो आहे ना आपला फुले संस्कृती भवनमध्ये जो कार्यक्रम ठेवला वानवडीचा तो खरं अतिशय सुंदर आहे। हा असा नेहमी खरं तर हे जे लावणे येतात त्या लेडीजला तर कधी पाहायलाच भेटत नाही। तरी पुण्यात जायचं म्हणलं तरी जेंट्स लोक बोलतात की अरे लावणी पाहिजे, थोडंच लेडीज पाहू शकते का, परंतु आज यांनी हा ज्या श्रावणसरी म्हणून जो कार्यक्रम आहे त्यांनी हे जो आयोजित केला आणि आम्हाला सर्व महिलांना वानवडीच्या किंवा हडपसरच्या महिलांना पाहायला संधी मिळाली, त्याबद्दल मी खरंच श्रावणसरीचे ते खरं आभार मानते। खूप खूप त्यांना धन्यवाद देते की यांनी पुन्हा वेळोवेळी असे कार्यक्रम करावेत आणि असेच प्रोत्साहन मिळेल याची मी दखल घेईल। जरी काही त्यांना याच्या पुढे कसली गरज पडली तर नक्कीच आम्हाला सांगावं, आम्ही संस्कृत भवन आम्ही त्यांना ओपन करून देऊ शकतो आणि त्यांना काही मदत पाहिजे असेल तर करू शकतो, पण खरंच महिलांसाठी असे नेहमी काही कार्यक्रम घ्यावा एवढंच विनंती करते। नमस्ते, मी पद्मा साने सावलीची संचालिका आहे। हा कार्यक्रम खूपच छान होता। प्रमोद दादा आणि विधातेताईंचे खूप खूप आभार। हडपसरमध्ये आमच्यासाठी एवढा खास कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। महिलांनी आम्ही सर्व महिलांनी खूप आनंद लुटला। हडपसरमध्ये ॲपल ब्युटी पार्लर माझे आहे। महिलांसाठी मॅडमनी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल खूप आभारी आहोत आणि महिलांनी खूप एन्जॉय केलेलं आहे, ते पण मला खूप आवडलेलं आहे आणि असंच त्यांनी कार्यक्रम ठेवावे अशी माझी विनंती आहे। असा हा महोत्सव हडपसरमध्ये पहिल्यांदाच झालाय। हडपसर वानवडी येथील महिला नगरसेविकांनीही या महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। या महोत्सवाबद्दल संयोजक प्रमोद रणवारे यांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी प्रमोद रणवारे, कुसुमंगल नाट्य संस्थेतर्फे आज या ठिकाणी खास महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम या भागामध्ये कमी प्रमाणात होतात, परंतु त्याच्यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने महिलांसाठी लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की थिएटर पण चालू या भागातल्या रसिक प्रेक्षकांना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा आणि महिलांना लावणी थिएटरला पाहायला मिळत नाही, परंतु आज या ठिकाणी ठेवण्याचा मागचा उद्देश असा होता की घरी बसून राहण्यापेक्षा अशी लोककलेचा प्रसार व्हावा आणि या लोककलावंत ज्या महिला मंडळी आहेत आणि पुरुष मंडळी आहेत त्यांचे हे उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आलेली असताना आपण त्यांना थोडं कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे या उद्देशाने महिलांनाही कार्यक्रम पाहता यावा आणि त्यांचेही उपासमारीची वेळ येऊ नये हा एकमेव उद्देश आहे कुसुमंगल नाट्य संस्थेचा होता। तर त्या या कार्यक्रमाला या भागातल्या महिलांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आणि थिएटर पहिल्यांदाच हाऊसफुल एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं आणि याचं पूर्ण श्रेय या भागातील सर्व महिलांना, सर्व नगरसेवकांना आणि आमच्या दुसऱ्या माझ्या ज्या सहकारी आहेत त्या कांचन दत्ते यांनी हा महोत्सव सक्सेस होण्यासाठी खूप खूप प्रचंड मदत केली, त्याबद्दल सर्व महिलांचं, सर्व नगरसेवकांचं, मान्यवरांचं आणि या भागातल्या महिलांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। राज्यभर शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन, मात्र राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त परिवर्तन पॅनलच्या वतीनं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि खाऊचं वाटप आणि विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते म्हाळुंगे पडवल येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन संपन्न। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास। जगा वर्तमानात बिनधास्त।